नमस्कार मित्रांनो. तर आज आहे दिवाळी स्पेशल ब्लॉग. दिवाळी गेली मित्रांनो. आज आहे भाऊबीज स्पेशल ब्लॉग. तर तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या पण खूप शुभेच्छा. कारण दिवाळीचा ब्लॉग आपण बनवला नाही, कारण दिवाळीच नाही केली मित्रांनो. आम्ही दिवाळी का नाही केली हा प्रश्न असेल नाही का. तर त्याचं कारण असं मित्रांनो, आमच्या गावाकडे आजी वारलेत, म्हणजे माझ्या वडिलांच्या काकू वारलेत. तर त्यासाठी आम्हाला दिवाळी करता नाही आली. त्यासाठी म्हणण्यापेक्षा आम्हाला सुतक होतं. सुतक शब्द तुम्हाला माहिती नसेल कदाचित, मला पण तो जास्त माहीत नाही, पण सुतक असतं मित्रांनो, पाळायचं असतं ते. तर त्यासाठी आम्ही दिवाळी नाही केली, दिवे नाही लावले, म्हणून दिवाळी स्पेशल ब्लॉग नाही बनवू शकलो. कारण दिवाळीला स्पेशल नव्हतंच, फक्त मित्रांसोबत थोडा वेळ फटाके फोडले, 4 फटाके फोडले बस मोजून. त्याच्यामुळे दिवाळी ब्लॉग बनवला नाही. ते फटाके फोडलेलं ते मी टाकेल या ब्लॉगमध्ये. फटाके नाही, सॉरी, काय म्हणते त्याला, बरं जे काय असेल ते तर व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. ते तुम्हाला समजून जाईल मला काय म्हणायचं आहे. तर ते पण मी या व्हिडिओमध्ये टाकेल. पण आज भाऊबीज आहे मित्रांनो, आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज पूर्ण फॅमिली असणार आहे व्लॉगमध्ये. हो, आणि वाद पण असणार आहेत. तर आता मी चाललोय पुरणपोळ्या घ्यायला. पुरणपोळ्या नाही, त्या खापरेच्या पोळ्या आहेत मित्रांनो. पुरणाची पोळी एवढी मोठी तुम्ही बघितली नसेल. खानदेशी असाल तर नक्कीच बघितली असेल, आणि जर नसाल तर तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पोळी बघा केवढी मोठी असते, किती सुंदर असते. घरी बनवायला तिचा खूप तामझाम असतो, आणि तो आपल्या आईला जमत नाही तामझाम, म्हणून आपण विकत आणत असतो मित्रांनो. नेहमीच आणत नसतो, कधीतरी आणत असतो विकत. कधीतरी आई खापरावर बसत असते मीन्स खापरावर ते पोळ्या बनवायला. ज्या त्या पोळ्या ज्याच्यावर बनवल्या जातात त्याला खापर म्हणतात. आणि पोळी बनवण्यासाठी ज्या स्त्रिया बसतात त्या खापराच्या शेजारी, तर त्याला असं म्हणतात खापरावर बसली मीन्स पोळ्या करायला बसली. जास्त बोलतोय का मी, सॉरी. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघा, पुढे तुम्हाला कळेल. पोळ्या घेऊन आलोय आपण. पोळ्या तुम्हाला दाखवतो मी कशा असतात खापराच्या पोळ्या. खापर मांडा मित्रांनो, खापर मांडा पण म्हणतात याला. म्हणजे खानदेशात खापराच्या पोळ्या म्हणतात, काही भागांमध्ये खापर मांडा म्हणतात, आणि काही भागांमध्ये याला मोठी पुरणाची पोळी म्हणतात. याला रुमाली रोटी समजण्याचा गैरसमज करू नका. ही पुरणपोळी आहे मित्रांनो. पुरणाची पोळी म्हणजे गुळ आणि डाळ मिक्स करून जे बनवली जाते, ज्यात ते पुरण जे कालवलं जातं ते. आता सोडा मित्रांनो, तुम्हाला जर खरंच बघायचं असेल पुरणपोळी कशी असते खापराची, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये लगेच आपण चांगल्या कुठल्या तरी खानदेशात बनवल्या जाणाऱ्या सुंदर अप्रतिम अशा पुरणपोळ्यांचा. कुकरला शांत कर ना, मी तर व्हिडिओ बनवतोय. तर बापरे अपमान. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण खापराच्या पोळ्या कशा बनवल्या जातात ते बघू. तुमचं काय म्हणणं आहे सरलाताई याच्यावर? सरलाताई म्हणजे माझी आई आहे मित्रांनो ही, आणि ही पण ब्लॉगर आई आहे. खापराच्या पुरणपोळ्या खूपच छान असतात. हा, अजून तसे तव्याचे असतात, पण त्या काही एवढ्या खास नसतात. तव्याच्या आवडत नाही मित्रांनो आम्हाला खापराच्या पोळ्या आवडतात. पण येत तर ते नाही. पोळ्या काढून कागदात रुमालात ठेवायला लावलेल्या आहेत. तर तेवढं लवकर करून घे, म्हणजे कसं आपण व्हिडिओ मध्ये पण ते पोळ्या कशा असतात चालेल. दाखवू. हो, मग आपण तर तू त्या आता खीर खीर, बनवली. आई खीर बनवते मित्रांनो. गठोडे करून जाते खिरामध्ये. तू म्हातारी होऊन गेली, हो, जास्त म्हातारी दिसत लागली. जाऊ दे. तर मित्रांनो, वय होत असतं माणसाचं, काय करणार आता काहीतरी शेवटी. बोलेल. आता मम्मीला डाएट करायला पण वेळ नसतो, नाही तर डाएट वगैरे केला असतं तर बहुतेक आता यंग दिसली असती माझी मम्मी. पण ठीक आहे, जशी आहे तशी सुंदर आहे मित्रांनो. आता आंघोळ नाही केली, आंघोळ झाली ना. सॉरी मित्रांनो, आंघोळ झाली आईची, पण ते काय झालंय, आईने वेणी नाही घातली म्हणून तसं वाटतंय ते. तर मग आपण आता खापराच्या पोळ्या बघू. ही आहे मित्रांनो पुरणाची पोळी, खापरेची पोळी. हे बघा, तुम्ही बघू शकता. या आहेत 1 2 3 4 5 6. तर मित्रांनो, या 6 खापरेच्या पोळ्या आहेत, आणि ह्या किती मोठ्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. मम्मी उघड ना एक पोळी. ओ हो, तर ही आहे खापरेची पोळी. ही आहे मित्रांनो खापरेची पोळी. लाईट लावून मी, हां
ओके. खूपच भारी आहे. तर अशी सुंदर अशी ही खापरेची पोळी आहे मित्रांनो. ही बनवण्याच्या मागे मेहनत पण तेवढीच आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला सांगा, आपण पुढचा व्लॉग खापरेच्या पोळीवरच बनवू मित्रांनो. आणि कमेंट करून सांगा कशी वाटली खापरेची पोळी. खायला तर भेटली नाही तुम्हाला, नक्कीच तुम्हाला मी खायला पण घालेल तुम्ही जर माझ्या घरी आलात तर. पण गर्दी करू नका, सगळ्या एकदम येऊ नका. कसं असतं, डिमांड जास्त आहे त्या पोळ्यांना, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो बनायला. तर एक काम करा, मला कमेंट करा पुढच्या ब्लॉगमध्ये कशी करायची मी तुम्हाला शिकवून देईल. मी नाही शिकवणार, जे बनवतात, जे प्रोफेशनल्स आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेट देऊ, व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. तर गंमत अशी आहे, व्लॉगची सुरुवात झाली घरून आणि आपण आता दुकानावर आलो आहे. दुकानावर थोडं काम होतं, त्याच्यामुळे दुकानावर यावं लागलं. दुकानावर वडील नाही आहेत, आज मीच आहे. तर दुकानावरचं काम संपलं की घरी जाऊ. सध्या इथे गाडीचं काम चाललं आहे, तुम्हाला दाखवतो मी कामं कसं असतात. हे गॅरेज आहे आपलं आणि हे दुकान आहे आणि इथे काम चाललं आहे गाडीचं. तुम्हाला मी गाडीचं काम दाखवतो. काम म्हणजे ऑल ओव्हर सगळ्यात कामं चाललं आहे गाडीचं, तुम्हाला मी ते पण दाखवतो. पण अगोदर ते काम सुरू होऊ द्या. तर इथे आता हे जे आहे हे टायर रॉडचं काम चाललं आहे. इरफान भाई, जरा काम के बारे में बताएंगे क्या काम कर रहे तुम? हम फ्यूल पंप का काम कर रहे हैं। काय का काम कर रहे? फ्यूल पंप का। फ्यूल पंप का. हे जे आहे हे फ्यूल पंपचं काम चाललं आहे आणि त्या फ्यूल पंपला आता पॅकेजिंग लावण्याचं काम करत आहेत. पॅकिंग लावण्याचं कारण असं असतं की ते फ्यूल पंप प्रॉपर फिट असावं, फिट बसावं तिथे, त्यासाठी पॅकिंग लावली जाते. लिकेज व्हायला नको म्हणून पॅकिंग लावली जाते आणि ते पॅकिंग चिपकून राहण्यासाठी हे बॉन्ड लावलं जातं. याला बॉन्ड म्हणतात मित्रांनो. हे एक प्रकारचं सोल्युशन आहे, जसं फेविकॉल वगैरे असतं त्या टाईपचं हे बॉन्ड आहे आणि हे बॉन्ड खूप मजबूत आहे, त्यासाठी हे बॉन्ड लावलं जातं. मग त्याच्यावर पॅकिंग ठेवली जाते आणि पॅकिंग जास्तीचं लावण्याचं कारण असं आहे की लिकेज व्हायला नको. फ्यूल पंप आहे तो. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याला बॉन्ड लावलं जातं आहे आणि वर त्यावर पॅकिंग ठेवली जाते. जसं माणसाच्या जीवनात बॉन्ड खूप महत्त्वाचं असतं, बॉन्डिंग जसं महत्त्वाचं असतं, तसंच या फ्यूल पंपला पॅकिंग चिपकवण्यासाठी बॉन्ड तेवढाच महत्त्वाचा असतो मित्रांनो. तर अशा पद्धतीचं हे काम चालू असतं आणि आता हे फ्यूल पंप फिट करतील. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवण्यासाठी बघा मी हात खराब केले माझे, पण चालत असतं मित्रांनो, तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी. हा अँगलच चुकतो. हां, आता कसं आहे, आता जरा हँडसम दिसते, लाईट बरोबर चेहऱ्यावर पडते बरोबर त्याच्यामुळे. तर असं काही पद्धतीने इथे कामं चालू असतात मित्रांनो. हे गॅरेज जे आहे तिथे इरफान भाई आणि जे नाझीम अंकल आहेत त्यांचं आहे, ते इथे गाड्यांचे कामं करत असतात आणि हे दुकान जे आहे हे आपलं आहे. तर गाड्यांना लागणारं जे काही स्पेअर पार्ट आहे ते आपण आपल्या दुकानातून त्यांना ॲवेलेबल करून देत असतो. आणि असं काही आहे गॅरेजचा सध्या व्ह्यू, बघू शकता तुम्ही गॅरेजचा व्ह्यू जो आहे तो असा काही आहे. तिकडून सनलाईट असल्यामुळे लाईट डिम होते आणि बॅकग्राऊंड सगळं ब्लॅक दिसतं आहे आणि मी पण ब्लॅक दिसतो, तसं मी काळा नाही आहे. हे नाझीम अंकल आहेत, ते काम करत आहेत. अरे हां, आता कसं फोकसमध्ये आलं आहे. समोरून जरा सनलाईट जास्त असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे आपल्याला. हां, तुम्ही बघू शकता. झाले मित्रांनो, काम चाललं आहे.
त्यांना डिस्टर्ब नको करायला. तर आपण आता गाडीतून उतरण्यासारखे झालोत. कामात अडथळा नको यायला आपल्यामुळे, त्यामुळे आपण आता इथून डायरेक्ट खाली उडी मारणार आहे. आणि तुटलं फुटलं तर त्याला कोण जबाबदार? कोणीच नाही. आपली जबाबदारी आपणच घ्यायची असते मित्रांनो जीवनात. तर अशा पद्धतीने आपण या उंच अशा गाडीवरनं उडी मारली आहे खाली आणि कुठेच काही झालेलं नाही आहे. काळजी करू नका मित्रांनो, मी सुरक्षित आहे, मी सेफ आहे. आणि ही ती गाडी आहे जिचं काम चाललं आहे. ही ज्या शुगर फॅक्टरीमध्ये ऊस नेते ती द्वारकाधीश शुगर म्हणून आहे. आता हे त्या शुगर फॅक्टरीचं नाव आहे की त्या युनियनचं नाव आहे, आय डोंट नो. डोंट आस्क मी अबाउट इट. आय हॅव नो एनी सॉरी इंग्लिशचा जो आत्ता मी अपमान केला आहे त्यासाठी क्षमस्व. तसं मला इंग्लिश येतं मित्रांनो, फक्त होतं असं की मी घाईघाईत बोलण्यात गडबडतो. जसं मराठीत, आता मराठीत एवढं फंबल करतो म्हटल्यावर इंग्लिशचा तर विषयच नाही. तर आता आपण निघालो आहे घरी आणि आता घरी जाऊ आणि भाऊबीजेची तयारी बघू. तयारी तशी काही नाही, पण बहिणी सगळ्या आल्या आहेत आणि त्यांनी बोलवलं आहे. तर आपण आता दुकानावरनं घरी जाऊ, पप्पांना गाडी देऊ, पप्पा येतील दुकानावर आणि आपण घरीच थांबू. ओके. गाडी सुरू व्हायला थोडा प्रॉब्लेम आहे, थोडा त्रास देते. चल आपण आता घरी पोचल्यावर बोलू, कारण चालू गाडीवर मोबाईल ऑपरेट करणं इज नॉट अ गुड थिंग, यू नो. फायनली आपण घरी पोचलो आहे आणि घरचा तुम्ही कालवा ऐकू शकता. घरात कालवा चाललाय. पोचलेत सगळे, आपण पण पोचले. आलो काळं बदलू. तर ब्लॅक टी शर्ट चेंज करायला लावला मित्रांनो. आपण ब्लॅक टी शर्ट आता चेंज करू, छान काहीतरी शर्ट घालू वेगळ्या कलरचा आणि पूजेला बसू. तर असा काही आपला गेटअप आहे. हा कुर्ता आहे आणि मी या कुर्त्यात खूप छान दिसतोय. कुर्ता नाही का, कुर्ता आहे आणि या गेटअपमध्ये मी खूप छान दिसतोय असं मला जाणवतंय. इथे चालली पूजा, सगळे हा आपल्या लहान काकांचा पोरगा आहे, आपल्याच घरात राहतो, इथंच राहतो. ही मोठी काकू आहे आमची, ही पण इथेच राहतात. हे लहान काकू आहे, लहान काकू हे आपण इथंच राहतात. हा, हे दौऱ्यावर असतात. लहान काकूंनी आज खूप मोठा गौप्यस्फोट केला होता. तर काय झालं होतं काकू सांगा. ते आमच्याकडे सुतक होतं. सुतक मध्ये त्याच्या मम्मीने काय केलं, दिवे लावून टाकले. मला एका गुरुजींनी सांगितलं होतं की दिवे वगैरे लावू नका, तुम्हाला सुतक येतं, तुमच्या लहान मुलाचं लग्न जमणार नाही. तर अशी गंमत झालेली आहे मित्रांनो. तर आता माझं लग्नाचं थोडस बाहेर पण जेवायला गेलं होतं. दिवाळी करायची नव्हती, आणि यात सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे आम्ही टॉयलेटला सुद्धा जातो. काय म्हणणे तुम्हाला, आपल्याला सुतक होतं तर दिवाळी आपल्याला करायची नव्हती तरी आपण. तर हा व्हिडिओ आपण पुढे नाही कंटिन्यू केला तर तेच बरं राहील आपल्याला. ये तेरे 500, ये तेरे 500, ये मेरे 500. 50 असतात का? ये तेरे 200, तेरे 200, मेरे 200. ये तेरे 200, ये मेरे 200. असं मेरे कसं? 200. तेरे 500, मेरे 500, तेरे 500. बरोबर. हो गए तेरा 500. फोटो काढते का? काढू का? नाही नाही घ्या रे सगळ्यांनी संपर्क चांगलं आहे ना, मग हे उचलावं लागेल आपल्याला. सगळ्यांनी घ्या. तिघं एक एक उचलून घे ना ग, उचल ना. घे तसंच मुंबई तर
भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडलाय आणि भाऊबीज अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही पार पाडली आहे. काय म्हणणे दीदी तुझं याच्यावर? खूप छान झाली. 4 वर्षानंतर मी पहिल्यांदा आली. 4 वर्षानंतर आली माझ्या मनासारखी झाली. दीदी. तुम्ही राहता कुठं? इतर तुम्ही राहिला वेळेस कुठे? मी मुंबई भाईंदरला असते. भाईंदरला राहता. जाऊ नका तिकडे लगेच नाही तर गर्दी करणार की चला नाही. दीदी राहते असं करू नका. दीदीला डिस्टर्ब करायचं नाही. दीदीला दीदी बिझी असते. दीदीला डिस्टर्ब करायचं नाही. आम्ही स्वतः जात नाही दीदीकडे. तुम्ही जाऊन पळू नका लगेच. तुम्ही मुद्दाम जात नाही ना, मग तुम्ही जायला पाहिजे हा दीदीकडे, हे कारण बहीण आहे. हा अजून बहिणीकडे जायलाच पाहिजे. बहिणीकडे जातो मित्रांनो, पण बहिणीला चिकन मटन बनवता येत नाही. जाऊ कसा करू काय तिथं जाऊ पण आणि तिथं सगळं जाऊन पण म्हणजे हेच veg खाऊ नाही इथं पण आणि ती चांगलं बनवते. मित्रांनो पुढच्या वेळेस बघू आपण दीदी किती चांगलं बनवून आपल्याला खाऊ घालते. उत्तर नाही. आता सध्या पुढच्या उत्तर ब्लॉग नाही मध्ये उत्तर नाही आहे मित्रांनो. समजून गेलं दीदीला. जाऊ द्या. ठाण्याची तर ठाण्याची दीदी आपली ठाण्याची दीदी नाही, आपली भाईंदरची दीदी. ठाण्याची दीदी. मग ठाण्याची दीदी नको. ठाण्याची दीदी मेकअप उतरवून बसली. मेकअप तसाच राहतील आणि कपडे बदलून बसली ठाण्याची दीदी. तेव्हा बघा मित्रांनो असे खूप आता गरम होतं काहीच म्हणून बाकी काही नाही. काय म्हणणे जेवणाकडे फोकस आहे माझा आता सध्या तरी. जेवणाकडे फोकस. हा मित्रांनो तुम्हाला एक खापराची पोळी जी दाखवत होतो ती बघा. थांबा ताट बघा आमचं. त्या पद्धतीचं आपलं ताट आहे मित्रांनो. ही खापराची पोळी आहे. त्याच्या काढा ना. पूर्ण एक पोळी खाल्ली जात नाही. याला असं 2 किंवा 3 तुकड्यात तोडून मग वाढलं जातं मित्रांनो ताटात. दीदी तू रशी काबर काढून घेतली माझ्या मम्मीच्या ताटात? माझी वाटी होती म्हणून मी ठेवली. म्हणजे बघा मित्रांनो व्हिडिओसाठी ती वाटी भरून दीदीने इकडे ठेवून दिली. दीदीची वाटी होती ती. हा भात आहे. ही खीर आहे. ही सरक हात काढ. ही खापराची पोळी आहे. याच्यावर तूप टाकेल आता मम्मी तूप टाकणार आहे ना तू? तूप टाकणार आहे. मला तूप टाकूनच आवडतं. हा हे बघा मित्रांनो खात्या पित्या घरचे लोक आहे आम्ही. अंगाला लागत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण खात पित राहतो मला डॉक्टरांनी तूप सांगितलं 1 चमचा रोज खायला. 1 चमचा रोज तूप खायला लावलाय. डॉक्टरला दाखव घरी काय परिस्थिती. व्यवस्थित हा. परिस्थिती. हा ही बाई बघा मित्रांनो कशी खाते. बघा कसे सुना गेल्यावर ना आम्ही बिंदास देतात. आमच्या सुना चालल्या गेल्या. आमच्या वय नाही तर सुना ताटातलं ओढता यांच्या. त्यांची काय हवा. ते दोघी काही बोलणार नाही. तर हात घालून दिलं. अशा पद्धतीचं इथे वातावरण आहे मित्रांनो. घरातले माणसं भुके ठेवून या बाया जेवायला बसलेले आहेत. माणसांचं झालं जेवण केव्हाच. झालंय मित्रांनो. सगळ्या आमच्या बाप लोकांचे जेवण झाले. आमच्या पोरांचे पण जेवण झाले. आता माया जेवताय आमच्या. तर काय म्हणणं आहे तुमचं या ताटाबद्दल? जेवण करू. आमचे लाडके सुपुत्र लहान सुपुत्र आम्हाला रात्री जेवायला घेऊन जाणार आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. इथून पुढे भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आणि फॅमिलीला पण शेअर करा. फॅमिली व्लॉग आहे, काही चुकीचं नाही आहे. फॅमिलीसोबत शेअर करायचं. ओके बाय. आणि हां पुरणाच्या पोळ्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. तुम्हाला पण जर जाणून घ्यायचं असेल खापरच्या पोळ्या कशा असतात, कशा बनतात, त्याच्या मागची प्रोसेस समजून घ्यायची असेल तर मला कमेंट करून सांगा. बाय.